असं आहे की म्हाडाचे अधिकारी आणि पोलीस हे एक दुसऱ्याशी बोलत होते काल संध्याकाळपासून, आणि रात्री साधारण 8-8:30च्या सुमारास एका गाडीमध्ये तीन जणांना पकडलं. त्याच्यातले जे 2 संशयित आहेत ते आरोग्य खात्याच्या पेपरफुटीमध्ये सामील होते आणि त्यांच्या संभाषणात काही म्हाडाचाही उल्लेख झालेला होता. त्यामुळे पोलीस त्यांच्यावर वॉचवर होते. ते एवढे दिवस मिळत नव्हते, पण काल ते मिळाले. त्यांच्याबरोबर ज्या कंपनीने म्हाडाचे पेपरचं काम केलं होतं, ज्यांना देण्यात आलं होतं म्हाडातर्फे, त्यांचा मालकही सापडला. पोलिसांनी जेव्हा त्याचा लॅपटॉप तपासला तेव्हा त्या लॅपटॉपमध्ये काही प्रश्नपत्रिका मिळाल्या आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनीही तात्काळ निर्णय घेतला की परीक्षा रद्द करण्याचा, आणि त्याप्रमाणे परीक्षा रद्द करण्यात आला. असं आहे की गोपनीयतेचा भंग झालेला आहे. याच्याने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो आणि ज्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या हुशारीला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना मिळणार नाही, अशी जेव्हा शंका व्यक्त केली गेली तेव्हा म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आणि मी ही शंका गेले 2-3 दिवस व्यक्त करत होतो, कारण माझ्या कानावर काही बातम्या पडत होत्या. पेपर घेऊन नंतर जर हे कळलं असतं तर जगाला तोंड दाखवायला जागा राहिली नसती. पेपर फोडण्याच्या म्हणजे लीक करण्याच्या आधी किंवा त्यांच्या मनात काय होतं ते मला माहीत नाही, त्याच्या आधीच पोलिसांनी ही टोळी उद्ध्वस्त करून टाकली. मी पोलिसांचे लाख आभार मानतो की त्यांनी, म्हणजे कदाचित आज पेपर रद्द केला म्हणून काही जणांना वाईट वाटत असेल, काही जण टीकाही करत असतील, पण दृष्टीने महाराष्ट्रामध्ये ही जी टोळी कार्यरत आहे ती उद्ध्वस्त करण्याच्या कामाला आता लागावं लागेल. कारण का हे पेपर फक्त एकाच व्यक्तीला माहीत होते आणि तीच व्यक्ती जर काही प्लॅन करत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. म्हणजे विश्वास कोणावर ठेवायचा हा यक्ष प्रश्न उभा राहतो. त्यामुळे आता पोलीस कारवाई चालू आहे. म्हाडाने तक्रार केलेली आहे. पोलिसांनीही गोपनीयतेचा भंग झाला अशी तक्रार घेतलेली आहे. पुढील तपास चालू. पेपर फुटी झाली असं सांगण्यात येते, नेमकं काय? पेपर फुटी झाली हे अजून कुठेही आलेलं नाही, पोलिसांनीही तसं म्हटलेलं नाही. पण जो पेपर त्यांनी डिस्ट्रॉय करायला पाहिजे होता, जसं त्याला म्हाडाने सांगितलं होतं, अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की सगळे पेपर नष्ट करा, एकदा प्रेसला गेल्यानंतर तुमच्या हातात पेपर असताच कामा नये, तो पेपर त्यांनी स्वतःच्या लॅपटॉपमध्ये ठेवला. हे गोपनीयतेचा भंग आहे आणि म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर, या प्रकारे चौकशी कुठल्या पद्धतीने होणार आहे? आता म्हाडा ठरवेल, कारण का म्हाडा गेले 15 दिवस याच्यावर काम करत होती. काय अडथळे परीक्षेमध्ये म्हणजे अडथळे इन द सेन्स कसे हे गैरप्रकार रोखता येतील ह्याच्यावरती म्हाडा काम करत होती. मी स्वतः धमकी दिली होती की असं काही आढळल्यास मी परीक्षा रद्द करण्याला मागे पुढे बघणार नाही. आणि त्यामुळे हा पेपर जो लीक व्हायचा होता तो थांबला आणि पोलिसांनाही बरोबर त्याच वेळेस हे 3-4 जे काही एकत्र बसले होते ते मिळाले आणि कारवाई करण्यात आली. आरोग्य विभागाचं तुम्ही मगाशी म्हणाला, तर त्याच्या आणि याच्याशी परत काही कनेक्शन येते का? कारण ते दोघांचे मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्या परीक्षांचे दलाल हे साधारण एकाच टोळीतले आहेत.
आणि मी ग्रामीण विद्यार्थ्यांचा अभिनंदन करतो की ह्या तक्रारी शहरातनं आलेल्या नाहीत. ही तक्रार जी पुणे सायबरला गेली आणि म्हाडाकडे आली ती ग्रामीण क्षेत्रातल्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कळवलं की असं असं घडण्याची शक्यता आहे. खाजगी संस्थांना आपण पेपर सेट कर परीक्षेला घ्यायला देतो तेव्हापासून असे प्रकार वाढले असं वाटतं. होय, खरं तर आमच्या आयुष्यातली पहिली परीक्षा होती. आम्ही कधी काही परीक्षेच्या म्हणजे मी तर हेच नव्हतो. यापुढे परीक्षा जरा एक मिनिटं थांबा ना. आता ह्याच्यानंतर जेव्हा म्हाडा परीक्षा घेईल तेव्हा म्हाडा स्वतः परीक्षा घेईल, म्हाडा स्वतः पेपर सेट करेल, म्हाडा सगळी जबाबदारी स्वतःवर घेईल आणि परीक्षा पार पाडेल. सर किती मोठं रॅकेट वाटतं कसं जसं आता आरोग्य झालं आणि महाराज हे मोठं एक जाळं बसलं असं वाटतं. असं आहे की पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होतं, किती जण जातात, काय येत ते आता पोलीस तपास करतायत ना. गोपनीयतेचा भंग झाला हे मात्र स्पष्ट आहे. सर म्हाडाची आताची परीक्षा तर रद्द झालीच आहे, मात्र अनेक जण टीका करतात की अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. आज त्यांचे पेपर हे बरं झालं हा प्रश्न विचारलात, हे मला मान्य आहे. मी समस्त महाराष्ट्रातल्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची माफी मागतो. त्याचबरोबर हेही घोषित करतो की म्हाडाने निर्णय घेतला आहे की ह्या परीक्षेला जी फी भरण्यात आली होती ती म्हाडा त्या विद्यार्थ्यांची परत करेल. त्याचबरोबर जेव्हा पुढची परीक्षा घेतली जाईल तेव्हा त्यांच्याकडनं कुठलीही फी आकारण्यात येणार नाही. वयाची अट जी असेल ती पुढे जो डिफरन्स असेल तो माणुसकीचा भाग आहे, तेवढा आपण भरून काढूच. तर एक सूर असा आहे की या पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत या सगळ्या परीक्षा व्हाव्यात असाही एक सूर निघत आहे. असं आहे की कोणीही घ्याव्यात पण विद्यार्थ्यांचं हित बघून घ्याव्यात. आणि असे जे नालायक लोक जे लोकांच्या आयुष्याशी खेळतात त्यांना कुठेही थारा देऊ नये. मी पहिल्या माझ्या बाईटमध्येच बोललो होतो की या दलालांना मी धडा शिकवीन आणि वेळोप्रसंगी मी परीक्षाही रद्द करून टाकेन. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांचं भलं पाहिलं पाहिजे. का जर समजा ही परीक्षा झाली असती आणि हे काही कळलंच नसतं, जर मी आधीच परीक्षा रद्द करून टाकली असती किंवा परीक्षा पुढे घेऊन गेली असतो, तर जे परीक्षार्थी अभ्यास करून आले, जे परीक्षार्थींनी गेले 2-3 महिने घासून अभ्यास केला असता त्यांच्यावर अन्याय झाला असता. म्हाडाने घेतली भूमिका योग्य होती की भलेही टीकेला सामोरे जावं लागलं तरी चालेल पण विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करायचं नाही. सर या दलांच्या मागे काय असं म्हणजे शक्ती आहे का की म्हणजे सरकारला हे करायचं टावाचं वगैरे काय ते पेपर असे पेपर फुटीचं काम हे टोळी करते, ते काही पक्ष करत नाहीत. आणि त्याच्यामुळे ही टोळी कोणाचंही सरकार येऊ कार्यरतच असते. पण ह्यांच्या पायाला जेरबंद घातला पाहिजे, ह्यांना धडा मिळेल असं काहीतरी केलं पाहिजे ह्या मताचा मी. सर देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलंय की या संपूर्ण प्रकरणाची आणि परीक्षा रद्द करण्याची सरकारमधून कोणी जबाबदारी घेणार आहे का? हा निर्लज्जतेचा कळस आहे. मी आजपर्यंत इतिहासात इतकी कणखर कठोर भूमिका सातत्याने कोणी मंत्री घेतली आहे असं आपल्याला कधी दिसलं आहे का? महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित, त्यांच्याशी असलेलं माझं जवळकीचं नातं, ह्याच्यासाठी माझा जीव तळमळत होता. आणि म्हणून मी गेले 3 दिवस जी शंका व्यक्त करत होती ती काही माझ्या कानावर गोष्टी आल्या होत्या म्हणूनच करत होतो. आणि अखेरीस माझी शंका खरी ठरली आणि गोपनीयते म्हणजे जे दलाल होते ते खूप घाबरलेले होते. आणि त्यामुळे 2 दिवस किंवा 1 दिवस आधी जो प्रकार करायचा होता त्यांनी तो केला नाही आणि शेवटी ते पकडले गेले. नाही, मी ते बघायला गेलो नाही. सर माजी मुख्यमंत्र्यांनी असा आरोप केला की सरकार कारण कधी होणार
हं? देवेंद्र फडणवीस आरोप केला की अहो सरकार कार्यान्वित आहे ना. आज एवढं मोठं रॅकेट पकडायला स्वतः मंत्री आणि सर्व त्याचं डिपार्टमेंट कामाला लागतं, पोलीस कामाला लागतं. मी हात जोडून पोलिसांना विनंती केली होती की एकालाही सोडू नका, सूक्ष्मपणाने ह्याचा अभ्यास करा, ह्याचा पाठलाग करा आणि हा एकदा फोडा. काय ते केलं ना पोलिसांनी. त्यामुळे सरकार आहे म्हणूनच हे घडलं ना. आज तुम्हाला कदाचित वाटेल वाईट की परीक्षा पुढे गेली, पण ज्या हुशार विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या बुद्धीला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे, तो मिळाला. हे वशिल्याचे टट्टू जे मंत्रालयात जातात आणि त्याच्यानंतरचा जो भ्रष्टाचाराची हे वाढत जाते, त्याला रोखण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने पेपर आज झाला असता, 2 दिवसांनी कळलं असतं की तो फुटला होता, तर किती गेलं असतं. हे सगळं घडण्याच्या आधीच पोलिसांनी इंटरसेप्शन करत 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 हे सगळं संपवलं. तर ही पहिली वेळ नाही आरोग्य विभागाचे पेपर फुटले होते. मला दुसरं असं आहे की मला दुसऱ्या डिपार्टमेंटविषयी नाही बोलायचं आहे. माझ्याकडे परीक्षा होण्याच्या आधीच मी, म्हणजे त्या पेपरचं काही लिंक लागण्याच्या आधीच मी रद्द करून टाकले. परीक्षा झाल्यानंतर हे झालं असतं तर मात्र तोंड दाखवायला जागा राहिली. विरोधकांचं म्हणणं उशिरा तुम्ही मंत्र्यांनी रात्री उशिरा सांगण्यात आलेलं आहे. असं आहे की सांगितलं ना आम्ही हिंमत दाखवून, त्याच्यानंतर घोषणाही करतोय ना की ह्याच्या पुढच्या परीक्षेमध्ये त्यांचे पैसे म्हाडा घेणार नाही आणि आत्ताचे जे पैसे आहेत ते परत करू. हे जबाबदारीने बोलतोय ना मी. आता पुढच्या परीक्षा कधी होणार? आता ते म्हाडा निर्णय घेईल मंत्री. असं आहे की माझा तसा काही अर्थार्थी या परीक्षांशी संबंध नसतो. केवळ विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी मी ह्याच्यात पडलो आणि कुठलंही गैरव्यवस्थापन होऊ नये म्हणून पहिली बाईट दिली की मी हे खपवून घेणार नाही. एक जरी सापडला तर परीक्षा रद्द करीन, तुम्ही माझा बाईट बघा. त्यामुळे म्हाडाने जो पोलिसांशी संपर्क साधत जो निर्णय घेतला तो महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा होता. आता पुढे परीक्षा कशी घ्यायची, कधी घ्यायची हे म्हाडाचे हे ठरवतील. पण मला वाटतं की हे बाहेरचे जे येतात परीक्षा घ्यायला त्यांच्यावर बंदी आणावी आणि स्वतः महाराष्ट्र सरकारने याबाबत एक ठोस भूमिका घेऊन पेपर आपल्याकडेच कसे सेट होतील हे बघावं. हीच कंपनी ही आत्ता जी पकडली गेली त्यांनी पुण्याच्या 2 लाख पोलिसांची परीक्षा मागच्या आठवड्यात घेतली होती. 2 लाख पोलिसांची. काय बोलायचं. म्हणजे त्याच्या विश्वासार्हतेवरती पोलिसांची परीक्षा घेतली आणि ती व्यवस्थित पार पडली. हे तो म्हणजे ते सर्टिफिकेटच घेत होतं ना त्याच्यासाठी. आणि तो माणूस असं काहीतरी करेल हे म्हणजे अनाकलनीय आहे, म्हणजे काही समजण्याच्या पलीकडे. सर तुम्ही 2-3 दिवस आव्हान करत होता म्हणून अनेक मुलांचं भविष्य देखील त्याच्यामध्ये तांत्रिक होतं. अनेक लोक देखील पैसे दिले असते काही लोकांनी. असं आहे की आता तो पोलिसी तपासाचा भाग आहे. मी पहिल्यापासून सांगत होतो दलालांकडनं पैसे परत घ्या, मी होऊ देणार नाही. तुम्ही ऐकलं का माझ्या बाईट. मी सगळ्यांमध्ये माझं एक वाक्य होतं की दलालांकडनं पैसे परत घ्या, मी अशी परीक्षा होऊ देणार नाही. आणि मी अत्यंत मंत्री म्हणून आजपर्यंत तुम्ही बघितलं आहे का की इतका संवाद विद्यार्थ्यांशी कोणी साधलेला. कुठल्या परीक्षेत जबाबदारी घेताना बघितलं आहे मी घेतली. कारण का एकाला जरी पेपर मिळाला असता आणि 100 जणांना जरी पेपर मिळाला असता तरी पोरांच्या आयुष्याशी खेळण्यासारखं झालं असतं. आणि ते कोणालाच त्याचा त्रास होऊ नये आणि ही गोष्ट कुठेतरी कायमची पुरली जावी याच्यासाठी म्हाडाने जो घेतलेला निर्णय तो योग्यच आहे. सर ते आरोग्य विभागाचा म्हाडा कुठं सरकारला ब्रेन करण्यासाठी असं काही षडयंत्र किंवा काही असं काही अशा टोळ्या प्रत्येक सरकारमध्ये कार्यरत असतात.
MPSCचा गोंधळ मागच्या सरकारमध्ये झालाच होता ना. असं काय त्याच्यामध्ये आरोप करण्यासाठी ठीक आहे, जितेंद्र आव्हाडांवर किंवा आरोग्यमंत्र्यांवर वगैरे ठीक आहे, पण 3 दिवस सातत्याने विद्यार्थ्यांशी संपर्क सोशल मीडियातनं साधत, त्यांना सूचक इशारा देत, दलालांनाही सूचक इशारा देत, माझ्यावरती सोपवलेलं कर्तव्य मी पार पाडत होतो. मी खरं तर ह्याच्यापासून अलप्त राहू शकलो असतो. म्हाडाने बघितलं असतं काय करायचं, म्हाडा गेली असती समोर. पण पळकुटेपणा न करता माझा विभाग आहे, त्याच्यात असे गैरप्रकार होऊच द्यायचे नाही, म्हणून मी शेवटच्या क्षणी त्याच्यात